हेलो दोस्तों, जैसे आपको पता है हममुराबी टैबलेट एक इवेंट चला रही है अनसंग हीरोज ऑफ लीगल प्रोफेशन। और इस सेगमेंट में हम जो हमारी पूरी इकोसिस्टम है जिसमें क्लर्क्स है, स्टेनोज है, बार टाइपिस्ट है, इनके इंटरव्यूज लेते हैं। उसी सिलसिले में आज मैं आया हूँ चिपळूण तालुका कोर्ट में और मेरे साथ वसंत सर हैं जिनसे हम बातचीत करेंगे। 30 बरस से ये क्लर्क है चिपळूण कोर्ट में। तर वसंत साहेब, पहिल्यांदा आपण आम्हाला वेळ दिल्याबद्दल आपला अतिशय धन्यवाद। तर मला सांगा तुम्ही की तुमची थोडी बॅकग्राऊंड सांगा, तुम्ही कुठे होतात, काय शिक्षण केलं आणि ह्या क्लर्क प्रोफेशनमध्ये कसे आलात? माझं नाव आहे वसंत धोंडू भैरवकर। माझा जन्म गोळकोट तालुका चिपळूण येथे झालेला आहे। एका शेतकरी कुटुंबाच्या घरामध्ये माझा जन्म झालेला आहे। 90-91च्या दरम्यान क्लार्कची ॲडव्हर्टाईज चिपळूण सागर पेपरमध्ये आली होती। या सागर पेपरमध्ये वाडकर वकिलांकडे क्लार्क म्हणून नेमणूकची ॲडव्हर्टाईज आलेली होती। त्याप्रमाणे मी वाडकर वकिलांकडे सकाळी 10:30 वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो। ऑफिसमध्ये गेलेलं असता त्यांनी मला नाव, वय, पत्ता वगैरे सगळं विचारलं, शिक्षण विचारलं। त्यानंतर त्यांनी मला सुरुवातीला असं विचारलं, पूर्वी तुम्ही कुठे नोकरी केली होतीत का? तर मी म्हणालो होय, नगरपालिकेमध्ये 6 महिने होतो। त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बेसवरती होतो। कॉन्ट्रॅक्ट बेसवरती मध्ये 6 महिने 2 महिने अशी ती नोकरी करत असताना तिथे मग जॉब काय लागलेला नाही। त्यामुळे वकिलांनी मला वाडकर वकिलांकडे एक ज्युनियर वकील म्हणून एक ॲडव्होकेट जीवन रेळेकर म्हणून होते, ते पेटमाप येथील आहेत। ते त्यांच्याकडे ज्युनियरशिप म्हणून काम करत होते। ते म्हणाले की हा मुलगा हा माझ्या ओळखीचा आहे, तुम्ही याला घेऊन ठेवा, इथे तो क्लार्क व्यवस्थितपणे काम चालू करेल। अच्छा, अशा प्रकारे तुम्ही आला? हां, याच्या प्रकारे मी तिथे वाडकर वकिलांकडे जॉईन झालो। सुरुवातीला मला काही क्लार्कच्या ह्याच्यात म्हणजे कोर्टाच्या केसेसमधला काहीही माहिती नव्हतं। सुरुवातीला मला रेळेकर वकिलांनी अर्ज कसा लिहायचा, ड्राफ्टिंग कसं करायचं, किती वाजता यायचं, ऑफिसमध्ये किती वाजता यायचं, कोणती कामं करायची, हे सगळे रेळेकर वकिलांकडून मला त्याने शिकवले। आणि तुम्ही जेव्हा आलात तेव्हा असे किती क्लर्क होते चिपळूण कोर्टामध्ये? तेव्हा चिपळूण कोर्टामध्ये 2 ते 3 क्लार्क होते। 2 ते 3 क्लार्क। आणि कोर्टची संख्या किती होती? कोर्टाची संख्या एकच होती। एकच कोर्ट होता? 89-90च्या दरम्यान राजेंद्र जाधव साहेब म्हणून होते। अच्छा, ते एकच कोर्ट होता। आणि आपल्या वकील मंडळींची संख्या किती होती? 25-30 होते। 25-30 होते तेव्हा? 25-30 होते। मला एक सांगा वसंतजी की तुम्ही जेव्हा 90ला आलात तेव्हा काय क्वांटम होता फायलिंगचा, म्हणजे महिन्याला किती फायलिंग व्हायचं? वाडकर वकिलांकडे म्हणजे नयन काशीनाथ वाडकर वकील यांच्याकडे सिव्हिल फायलिंग जास्त होता। म्हणजे कोर्ट केसेस, दाव्याच्या केसेस म्हणजे जमिनीच्या संदर्भातल्या केसेस जास्त असायच्या, क्रिमिनलला कमी असायच्या। सिव्हिलच्या ह्याच्यामध्ये दावे दाखल करायचं तर महिन्यातनं 3 ते 4 दावे दाखल व्हायचे। अच्छा, महिन्यातून। आणि आता 30 वर्ष झाली तुम्हाला ह्याच्यात, आता साधारण काय संख्या असते दाव्यांची? आता संख्या कमी आहे, तशी जास्त नाही आहे। म्हणजे आता मी त्यांच्याकडे नाही आहे। अच्छा, नाही मी ओव्हरऑल विचारतोय, चिपळूण कोर्टामध्ये ओव्हरऑल विचारतोय। हा, ओव्हरऑल चिपळूण कोर्टामध्ये महिन्याला 10 ते 15 दावे दाखल होतात। अच्छा, रेग्युलर दावे दाखल होतात। मला सांगा, तुम्ही जेव्हा या प्रोफेशनमध्ये आलात तेव्हा साधारण प्रोसिजर काय होती? दावा दाखल करून तिचा नंबर पडण्यापर्यंतची साधारण काय प्रोसिजर होती? सुरुवातीला दावा ड्राफ्टिंग झाल्यानंतर ते सगळे कागदपत्र लावल्यानंतर ते फाईल करण्याच्या आधी सगळे चेक करायला लागतात। झेरॉक्स कोणते आहेत, ओरिजिनल कोणते आहेत, त्या ओरिजिनल हे सगळं चेक केल्यानंतर शिवसेनेकडे दाखल करायला लागतं। दाखल केल्यानंतर शिवसेने काहीतरी त्रुटी काढल्या असतात, त्याची पूर्तता करणे हे आमची क्लार्कची जबाबदारी। आणि मग तेव्हा साधारण एक तुम्हाला नंबर यायला, म्हणजे दावा नंबर मिळायला किती वेळ लागायचा? नाही, 2 दिवस फक्त। 2 दिवसात? 2 दिवसात फायलिंग, ऑफलाईन फायलिंगला 2 दिवसात ते नंबर टाकून फायलिंग व्हायचं। आणि आज आता त्याच्यानंतर जेव्हा प्रोसिजर काहीतरी चेंज झाली असेल त्याच्याबद्दल सांगा जरा। ते ऑफलाईन झाल्यानंतर आता ई फायलिंगचं आलेलं आहे। ई फायलिंगच्या ह्याच्यामध्ये बराच वेळ लागतो। ई फायलिंग काय वेळेला नेटचा प्रॉब्लेम असतो। नेटचा प्रॉब्लेम झाल्यानंतर त्याला स्क्रीनवरती म्हणजे
ऍक्च्युअल मॉनिटर दिसायला वेळ लागतो, मॉनिटरवर दिसायला वेळ लागतो. तो कागद, कोणताही कागद आम्ही जर हे केलं, फायलिंग केला असेल किंवा स्कॅन केला असेल तर त्यांच्या कॉम्प्युटरवरती दिसायला वेळ लागतो. कॉम्प्युटर झेरॉक्स चांगली दिसत नाहीये. त्यानंतर सीओसीच्या त्रुटी काढत असतात, त्या त्रुटीला सामोरं जायला बराच वेळ जातो. आणि एखादा कागद जरी हे केला असेल, दिसत नसेल, तर त्याचा परत काय त्याची फायलिंगचं हे करण्यासाठी त्याला संपूर्ण कागद ते फायलिंग स्कॅन करायला लागतात. एखाद दुसरा कागद जर काही दिसत नसेल तर त्यासाठी एकच कागद तिथं फायलिंग करण्यासाठी स्कॅन केला तर तसा तो होत नाहीये. यासाठी बराच वेळ लागतो. तिथे पूर्ण फाईल स्कॅन करायला लागते, स्कॅन करायला लागते. अच्छा, आता मला सांगा की तुम्हाला, म्हणजे मी आता थोडंसं ई फायलिंगच्या आधीच विचारतोय की 30 वर्षापूर्वीची तुमची फायलिंग प्रोसिजर आणि त्याच्यानंतरची ई फायलिंगच्या आधीची फायलिंग प्रोसिजर, ह्या दोन प्रोसिजरमध्ये तुम्हाला कुठली प्रोसिजर जास्त इझी, सोपी वाटली तुम्हाला? ऑफलाईनची प्रोसिजर ही सोपी आहे. कारण ऑफलाईनला कसं तिथल्या तिथे आम्हाला तो कागद चेंज करायचा असेल किंवा कुठला हे करायचं असेल तर ते करता येतं. पण ऑफलाईन ई फायलिंगच्या इथे खूप त्रास होतो. अच्छा, मग ई फायलिंगचं पण काम करता तुम्ही? हो, ई फायलिंगचं पण काम. अच्छा, त्याचं पण काम करता. मला वाटतं आता इतके वर्ष तुम्ही ह्या प्रोफेशनमध्ये आहात, असा कुठला एक दावा दाखल करताना म्हणा की तुम्हाला ज्याच्यात खूप त्रास झाला, म्हणजे काही ऑब्जेक्शन येत गेली, वेळ आला, खूप मनस्ताप ज्याला म्हणतो आपण, की एकदा होऊन जाऊन दे हा दावा दाखल, असं काही झालं का कधी? नाही, माझ्या ह्याच्यामध्ये कधी काय असं आलेलं असं काही झालं नाही का? नाही झालेलं. अच्छा, आता 30 वर्ष म्हणजे खूप मोठा स्पॅन झाला तुमचा या पर्टिक्युलर चिपळूण कोर्टामध्ये. तर तुम्ही दुसरी पिढी पण बघितली असेल वकिलांची, तर अशी कुठली दुसरी पिढी तुम्ही बघितली? वाडकर वकिलांकडे त्यांचा मुलगा आहे. तो मुलगा कमीत कमी 8वी 9वीला असताना तो युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये होता. तिथपासून तो 12वी झाल्यानंतर त्याने लॉ, म्हणजे 5 इयर लॉ केला. त्यानंतर तो आत्ता वकील म्हणून आहे. आणि ज्यांची कामं नाही केली अशा पण वकील बघितले असतील तुम्ही, त्यांच्या दुसऱ्या पिढ्या म्हणजे? होय होय होय. अच्छा, मला एक सांगा की सर्टिफाईड कॉपी हा खूप क्रुशल प्रकार असतो, कारण अपील आपलं सगळं त्याच्यावर डिपेंड असतं. जर मेजर कुठल्या ऑर्डर असेल तर सर्टिफाईड कॉपी 30 वर्षापूर्वी मिळायला किती वेळ लागायचा आणि आता साधारण किती वेळ लागतो, याच्यामध्ये काय आहे? म्हणजे 30 वर्षापूर्वी सर्टिफाईड नकलेसाठी आम्ही जर अर्ज दाखल केला तर ते 4 ते 8 दिवसात मिळायचा. आता त्याला प्रोसिजर म्हणजे ते झेरॉक्स काढणे, झेरॉक्स मशीन बंद पडणे, हे पडणे ते पडणे, त्यामुळे वेळ जातो. 8-10च्या वर्षाचे 15 दिवस 20 दिवस असे जातात, निघून जातात. ओके, मला सांगा तुम्ही टायपिंग पण करता का? हो, टायपिंग पण करतो. मराठी करता, इंग्लिश? मराठीमध्ये. अच्छा, मग दावे टायपिंग करता? हो, दावे टायपिंग करतो. आणि डॉक्युमेंटेशन? डॉक्युमेंटेशन पण करतो. दोन्ही करतो? दोन्ही करतो. डॉक्युमेंटेशन जनरली काय असतं, म्हणजे खरेदी खतं असतात, पॉवर ऑफ अटर्नी असते, काय असतं जनरली? म्हणजे ड्राफ्ट तयार करणे हे मला आधी, आता एवढ्या वर्षाचा अनुभव असल्यामुळे तो ड्राफ्ट करू शकतो. दाव्याचा ड्राफ्ट, सेफ फाईल करणे किंवा इतर खरेदी खतं, साठे खत करार, मुक्तारपत्र, हे सगळे करू शकतो. अच्छा, आता एक तुम्हाला मी एक शेवटचा प्रश्न विचारेन की या तुमच्या 30 वर्षाचा जो अख्खा कालावधी आहे त्याच्यामध्ये एखादा असा कुठला प्रसंग जो तुमच्या मनात घर करून गेला, की तुम्हाला तो आजही आठवतो, की तो प्रसंग असेल तर सांगा आम्हाला प्लीज. 1990 पासून मी वाडकर वकिलांकडे असल्यामुळे वाडकरांचे जे ड्राफ्टिंग वर्ग असायचे ते माझे एकदम पूर्ण डोक्यामध्ये बसलेलं असायचं. त्यामुळे कोणताही ड्राफ्ट सांगितला किंवा कोणताही काय केलं, सुरुवात जरी केली तर त्याला पुढचं काय असेल किंवा हे काय असेल तर त्याचं माझ्या डोक्यामध्ये सगळे येत असतं. त्यानंतर वाडकर वकील ज्या वेळा त्यांची कामाची सिस्टीम वगैरे असायची, पद्धत असायची, त्यावेळेला ते 9:30ला जरी म्हणाले ते 9:30ला बसायची, त्यांची तयारी असायची. 9:30 ते 11:45 ऑफिसमध्ये बसायचे. 11:45 नंतर कोर्टात जायचे. कोर्टात नंतर दुपारी 2-2:30च्या दरम्यान घरी गेल्यानंतर थोडी विश्रांती घेतात. परत सुरुवात 4:30ला सुरुवात करते ते 7 वाजेपर्यंत करायचे. हा तो त्यांचा नेहमी रेग्युलर ऑफिसचा टायमिंग असायचा. त्यानंतर 2020मध्ये
20मध्ये कोरोनाची साथ आली. त्या कोरोनाच्या साथीमध्ये ते आजारी पडले. आजारी पडल्यानंतर समोरासमोर आम्ही ड्राफ्टिंग करत होतो, डिक्टेशन देत होते. त्यावेळी त्यांना मोठं म्हणजे BP वगैरे लो झाला होता. आणि मग नंतर ते म्हणाले, वसंत आपण इथे थांबूया, आता पुढचं ड्राफ्टिंग असेल ते उद्या बघू आपण. त्यावेळेला त्यांच्या मुलग्याने हॉस्पिटलकडे येण्याचा प्रयत्न केला, परंतु हॉस्पिटलला ते जात नव्हते. हॉस्पिटलला न गेल्यामुळे त्यांना आजारपण वाढलं. त्यांचं आजारपण वाढल्यानंतर बरेच ठिकाणी म्हणजे 2 ठिकाणी म्हणजे डेरोन हॉस्पिटल, लाईफ केअर हॉस्पिटल आणि कराडला येथे गेले असताना प्रथम कोणताही उपचार झालेला नाही त्यांचा. त्यांनी मला असं सांगितलं, म्हणजे त्यांच्या मिसेसने आणि मुलगीने, की डॉक्टरांचं कुठलंही काही हे होत नाही, उपाय होत नाही आहे. त्यामुळे जरा तू तुझ्या देवीच्या इथे जा आणि तिथे काहीतरी साकडं घाल, अभिषेक कर. तर मी अभिषेक करत असताना मला असं त्यांचं अभिषेक पूर्ण होत होतं, म्हणजे झालं पूर्ण झाल्यानंतर तेवढ्यात वहिनींचा फोन आला. वहिनींचा फोन आल्यानंतर, अरे तू काय अभिषेक झालं काय, मला विचारलं. आणि अभिषेक झालं का, म्हटलं हो अभिषेक झाला, आता पूर्ण होत आहे, काही आपल्याला यश आलेलं नाही आहे, साहेबांनी तुझे सोडलं म्हणून सांगितलं. ती आठवण मला खूप राहिलेली आहे आतापर्यंत. खरंच म्हणजे ही खूपच काय म्हणू त्याला, एक इमोशनल अटॅचमेंट तुमची साहेबांबरोबर किती होती हे दर्शवतं याच्यामध्ये सगळं. तर वसंताजी, तुम्ही खूप चांगली सेवा करताय वकिलांची, अशी सेवा करत राहा. पहिल्यांदा त्याच्याकरता आपला मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर. आणि एक छोटंसं आमच्यातर्फे तुम्हाला एक टोकन ऑफ रिस्पेक्ट म्हणून हे आहे. थँक्यू सर.